सो हॅलो मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये हळद फोडण्याचा कार्यक्रम कशा प्रकारे केला जातो तोही आमच्या घरात असल्यामुळे तो खूप नाविन्यपूर्ण होणार यात काही मुळी शंकाच नाही। परंतु जो महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्रातील खानदेशामध्ये हळद फोडण्याचा जो कार्यक्रम आहे, जी रूढी परंपरा जपली जाते ती कशा प्रकारे जपली जाते, तो कार्यक्रम कसा केला जातो हे तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये संपूर्णपणे मी दाखवणार आहे। तर चला स्टार्ट करूया आपण आजचा व्लॉग। चला हळद फोडण्याचा कार्यक्रम बघूया, तुम्हाला दाखवतो। गायत्री हा बरोबर दोघे जण सोबत आहे। ये दिव्या स्टार्ट। प्रत्येक वडील राजा जरी नसले ना तरी प्रत्येक वडिलांसाठी त्यांची लेक ही राजकन्याच असते। तिच्या सुखासाठी तिच्या आनंदासाठी आई वडील झटतात, सतत कष्ट करतात आणि तिलाही आई वडिलांची कष्टाची खूप जाणीव असते। प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या लाडक्या राजकन्याला जगातली सगळी सुखे मिळावी, सगळा आनंद मिळावा। कोणीतरी एका कवीने म्हणून ठेवलंय लेकीबद्दल, लेक आनंदाचा झरा, लेक कडकडीत उन्हातला गार वारा, लेक वासल्याचा दुवा, लेक म्हणजे आयुष्यात तेवणारा तेजस्वी दिवा। म्हणजे लेक असली तर किती सुख आनंद, किती भारी वाटत असतं जेव्हा लेक जाते। तो बापावर कोसळणारा एक मोठा डोंगर असतो, त्याहून मोठं संकट त्याच्यासाठी काही असूच शकत नाही। तुम्ही बघू शकता हळद फोडण्याच्या कार्यक्रमासाठी कशा प्रकारे त्यांना रेडी करण्यात आलेले, कशी तयारी करण्यात आलेली, अतिशय ऑसम तयारी करण्यात आलेली। कारण की खानदेशात हळद फोडण्याचा कार्यक्रम खूप स्पेशल असतो, त्यात तो आमच्या घरी असला म्हणजे तो नाविन्यपूर्ण होणार, त्यात काही शंकाच नसते। तुम्ही बघू शकता विठू रुक्माई यांची या ठिकाणी पूजन करण्यात येतं। त्यानंतर जो घट्या असतो, घट्यामध्ये या ठिकाणी त्याची पूजा केली जाते। धान्याला तुम्ही बघू शकता सगळी मंडळी कामामध्ये व्यस्त आहे आणि यानंतर लगेच कार्यक्रम स्टार्ट होणार आहे। त्यामुळे गावने मस्त उखाणा घेतलाय, तुम्ही ऐका फक्त। भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी, अशा ग्रहांची माझी लाखात एक जोडी। पिताजींना पटलं लगन माझं उठलं गाव माझं सांगा सोपं मोठं माझं घर तेरा कमाणीदारात चंदनी देवाराची जागा स्वच्छ आवरा, सासई बसले देवपूजेला, सासराजी बसले उदबत्तीला, माझ्या हाती कापसाची वाटी जाऊ बहिणी पेटवल्या ज्योती, प्रसादाला दही भात नमस्काराला जोडले हात, जाता तुला साकडं नको करू एकदा जावा माझ्या बहिणी, ननंद माझे सखी, योगेश रामसारखे पती म्हणून स्वर्गाला। गोकुळासारखं सासर सगळेच जण उशी, नितीन पाटलांचं नाव घेते राजपूर्णिमेच्या दिवशी। स्टीलच्या वाटीत कडी साखरचे खडे, महेश रावांचं नाव घेते राजपूर्णिमेच्या दिवशी।
आणि इव्हिनिंगला मस्त गाण्यांचा आणि डान्सचा कार्यक्रम झाला.